नमस्कार साथियों, आज मैं धुलिया में पहुंचा हूं और यहां पर यहां के लोगों ने मेरा सहयोग किया है, मेरा समर्थन दिया है। और जो जल बचाओ पर्यावरण बचाओ अभियान मैं डॉक्टर बाबा साहब भीमराव अम्बेडकर जी को मुंबई चैत्यभूमि दादर यूपी से होकर के बाईसाइकिल जा रहा हूं, इसमें इन्होंने मेरा समर्थन किया है और मुझे सपोर्ट किया है। और यहाँ के पूर्व नगर सेवक और पूर्व विधानसभा प्रत्याशी जी ने मेरा स्वागत करके मुझे यहाँ पे रहने खाने की पूरी व्यवस्था की है। आइए उनसे जानते हैं उनका इस बारे में क्या कहना है। तो आप बताइए, आपका क्या कहना है? आज 1 डिसेंबर आपले उत्तर प्रदेशवरून गोविंद यादव म्हणून आपले एक बंधू आलेले आहे। हे उत्तर प्रदेशवरून आपल्या महाराष्ट्रात आले, महाराष्ट्रातून आपले धुळे जिल्ह्यात आलेले आहे। तर माझे आपले सर्व दलित बंधूंना एकच विनंती आहे, तर ते धुळे जिल्ह्यात आपल्या भीमनगरमध्ये आलेले असं ते उद्या इथून सकाळी 8-9 वाजता इथून धुळ्यातून भीमनगरमधून निघणार आहे। तर ते प्रत्येक आपले तालुक्यात जिल्ह्यात असं मुंबईला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर चैत्यभूमीसाठी निघालेले होते। तिथून ते इथून जे निघणार आहे तर आपल्या प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये तर आपले सर्व जयभीम बांधव सर्व माता भगिनींनी प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात त्यांचं मनोबल वाढून त्यांचं स्वागत करून त्यांना पुढे वाटचालीसाठी त्यांना आशीर्वाद देऊन 6 डिसेंबरसाठी ते चैत्यभूमीला निघालेले। ते सर्व माझ्या दलित बंधूंना एकच कडकडीची विनंती आहे, तर त्यांना प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात त्यांना चांगला पुरस्कार द्या, सपोर्ट करा, चांगला मदत करा आणि त्यांना पुढे चालून 6 डिसेंबरसाठी आशीर्वाद देऊन त्यांना डॉक्टर बाबासाहेब 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमीला ते मानवंदनासाठी जाणार आहे। तर माझे सर्व दलित बांधवांना विनंती आहे, तर प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात त्यांचा मान सन्मान करून त्यांना पुढे वाटचालीची हे देवा 6 डिसेंबरसाठी। जय भीम, जय महाराष्ट्र।